विकासासाठी घरपट्टी वाढ आवश्यक. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. वसंतदादा बँकेला नियमानुसार मदत. विकास कामांसाठी कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढ झाली पाहिजे. ती वाढवली नाही तर शहराचा विकास होणार नाही. यामुळे या निर्णयाला सगळ्यांचे सहकार्य हवे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच वसंतदादा बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत करण्यात आलेली असून याविरोधात कोणी न्यायालयात गेल्यास आम्ही केस जिंकू असा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, सध्याचे 600 कोटी रुपयांचे पूर नियंत्रणाचे काम हे महापुराच्या काळात नाल्यांमधून शहरात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाबाबतचे आहे. पुराचे पाणी वळवण्याबाबत स्वतंत्र 10,000 कोटी रुपयांचा वेगळा प्रस्ताव आहे. त्यामुळे विषय पूर्ण समजून घेऊन प्रस्तावित कामात सूचना करा, पण विचार न करता विरोध करू नका. महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढल्याशिवाय शासनाकडूनही पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या प्रस्तावित घरपट्टी वाढीमुळे 70% लोकांना अडचण नाही तर केवळ 30% लोकांच्या अडचणी आहेत. त्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मार्ग काढला जाईल. शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना लावल्या जाणाऱ्या घरपट्टीबाबत विचार करता येईल. व्यापाऱ्यांच्या घरपट्टीचे गणित दुरुस्त करता येईल. मात्र घरपट्टी वाढवायचीच नाही अशा धोरणाने विकास होणार नाही. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक घोटाळ्याची 2014 पासून चौकशी सुरू आहे. हे आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरण असून यातील सुमारे 85% ठेवीदारांचे पैसे परत दिले गेले आहेत आणि ही चौकशी किती दिवस सुरू ठेवायची असा प्रश्न आता उपस्थित करत आम्ही या बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. घरफळावाढीचा विषय आहे. मला असं वाटतं की आपल्या महानगरपालिकेचं इन्कम हे किती कमी आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याहीपेक्षा राज्य शासनाने नगरविकास खात्याने आता निर्णय केला आहे की तुम्ही जर तुम्हाला सुचवतोय ते उत्पन्न वाढीचे मार्ग अवलंबणार नसेल तर आम्ही काही तुम्हाला पैसे देणार नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही सिस्टीम सुचवली आहे ती महाराष्ट्रातल्या 29 पैकी जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांनी इम्प्लिमेंट केली आहे. त्याच्यामध्ये अडचणी असतील आणि त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं आहे की मला अवाजवी आलं आहे, 70% लोकांना असं वाटतं आहे की माझं काही वाढीव काही नाही, चला मी भरून टाकतो. ज्या 30% लोकांना वाटतं आहे त्यात महानगरपालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती अपॉइंट करून लोकांचे असे ग्रीव्हन्सेस ज्याला म्हणतो, ज्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ते ऐकू, मार्ग काढू. काही शैक्षणिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही सामाजिक संस्थांना जास्त लागतो आहे, काही व्यापाऱ्यांच्या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशन चुकतं आहे, ते करू आपण इंडिव्हिज्युअली. पण टॅक्सेस वाढवायचा नाही असं करून आपल्याला शहराचा विकास करता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या कारणाने आणि त्यातल्या कुठल्याही गोष्टीच्या निर्णयाबद्दल सरकारला पश्चाताप होत नाही, होणार नाही. कारण आम्ही खूप जाणीवपूर्वक केलं आहे ना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आम्हाला कशाला पश्चाताप व्हायला पाहिजे. एका मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीमुळे 2,42,00,000 महिलांच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद आला. पण दरमहा 4,000 कोटीचं बर्डन पडलं. वर्षाचं 48,000 कोटी. 48,000 कोटीमध्ये 2 वेळा दुष्काळावर मात करता येते. पण ते करायला पाहिजे होतं. 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली. त्यातले 20,000 कोटी पुरवण्यात दिसत आहेत. म्हणजे पुरवणी मान्य झाली की नेक्स्ट डे वाटायला सुरुवात करायची. ती 36,000 कोटीची आहे. तर अशा वेगवेगळ्या बाय कंपल्शन ज्याला म्हणतात, पाऊस, गणपतीला प्रार्थना की व्यवस्थित येऊ देत, पण तो जर आला नाही तर जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे ती तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. उलटं गेल्या वर्षभरामध्ये अतिवृष्टीने आपण दिलेली नुकसान भरपाई 32,000 कोटीची आहे. मी तुम्हाला हेडवाईज आकडे द्यायला तयार आहे. मी संसदीय कामकाज मंत्री आहे. प्रत्येक मंत्र्याचा मला आढावा घ्यायला लागतो. 32,000 कोटीची आहे. म्हणजे ज्याच्या काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये जमीनच खरडून गेली तर ती जमीन पुन्हा नॉर्मलला आणण्याचे पैसे आपण दिले हेक्टरी. तर ह्या सगळ्या याच्यामुळे आता नगरविकास खात्याने आम्हाला ह्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे, त्याला पैसे द्यावे. माझा गुजराती मित्र एक असं म्हणतो की जो सप्लाय होता है वो अप्लाय करके रखो. तसं यांनी ॲप्लिकेशन देऊन ठेवावीत. पण त्याच्यावर निर्णय तेव्हाच होईल ना की खिशात 4 पैसे येतील. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवणार नाही. दरवेळेला आता मी 22ला आलो, त्याच वेळेला टॅक्स वाढवायचे होते. त्यावेळेचे कमिशनर आपले काय नाव, गांधींच्या आधी गुप्ता. मी गुप्तांना आदेश दिला तुमच्या उपस्थितीमध्ये की हे थांबवा. मग गांधी आले तर गांधी म्हणाले की अब सुरू करते, म्हटलं बघ सुरू करो. आता जर आपल्याला काही लॉजिकल टॅक्स वाढ करायची असेल तर माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकांना, नागरिकांना, की ह्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. आता शहराचा विकास होण्यामध्ये खूप अडचणी येतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.